इथं बघा, आपण लास्ट लेक्चरला एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम काय बघत होतो, वर्क बघत होतो. परत एकदा एक्सप्लेन करते. काय कन्सिडर करा, एक गॅस आहे आणि ती गॅस कशामध्ये घेतली आहे, सिलेंडर मध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. आणि त्या सिलेंडरला एक पिस्टन फिट केलेला आहे आणि तो पिस्टन कसा आहे, वेटलेस आणि फ्रिक्शनलेस आहे. हा, आणि मुवेबल आहे. मुवेबल म्हणजे वर पण येऊ शकतो, खाली पण जाऊ शकतो. मग जेव्हा गॅस घेतली आहे त्यावेळी त्या गॅसचं व्हॉल्यूम V1 आहे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर T. जेव्हा गॅस एक्सपांड होणार आहे, गॅस एक्सपांड होणार म्हणजे पिस्टन वरती मूव्ह होणार आहे. बरं ठीक आहे, गॅस एक्सपांड होणार, पिस्टन वरती मूव्ह होणार, पण गॅस काहीतरी करायला पाहिजे ना एक्सपांड होण्यासाठी. असंच होणार का? नाही. जेव्हा गॅस एक्सपांड होते तेव्हा गॅस एक्सर्ट करते फोर्स. The gas under consideration applies a force on the piston. The gas under consideration apply the force on the piston to move it in the upward direction. मग किती फोर्स एक्सर्ट करते? The force exerted by the gas, जे फोर्स एक्सर्ट करतो गॅस, हे इक्वल टू प्रोडक्ट ऑफ प्रेशर अप्लाइड, म्हणजे गॅसने अप्लाय केलेला प्रेशर टू द एरिया ऑफ पिस्टन. जेवढा पिस्टनचा एरिया आहे तितक्या एरियावरती प्रेशर ही गॅस काय करते, अप्लाय करते. बिकॉज फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया हे आपल्याला माहित आहे. द फोर्स अप्लाइड बाय द गॅस ऑन द पिस्टन फॉर एक्सपांशन इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ pressure applied by the gas on the area of the piston. Pressure applied on the gas, pressure applied by the gas on the area of the what, piston. But the pressure applied by the gas, जी pressure आपण gas ने apply केलेली आहे, the pressure applied by the gas is equal in magnitude but opposite in direction to the external pressure. म्हणून मी P applied is equals to minus P external घेते. काय म्हणतं बघा, इथं जी गॅस आहे जी प्रेशर अप्लाय करते आहे ती वरच्या डिरेक्शनला आहे ना. सो द प्रेशर अप्लाइड बाय द गॅस, प्रेशर जे अप्लाय केलं गॅसनं हे अपोजिट डिरेक्शनला आहे आणि इक्वल टू काय आहे, एक्सटर्नल प्रेशर. द प्रेशर अप्लाइड बाय द गॅस इज equal to the external pressure on the piston but in a opposite direction. म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस वरच्या डिरेक्शनला आहे, प्रेशर एक्सटर्नल खालच्या डिरेक्शनला आहे. म्हणून प्रेशर अप्लाइड बाय द गॅस इज इक्वल्स टू काय घेतो, मायनस पी एक्सटर्नल घेतो. सो द फोर्स एक्सर्टेड बाय द गॅस इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अप्लाइड टू द एरिया ऑफ द पिस्टन. प्रेशर अप्लाइड जी गॅसची आहे ती इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर आहे पण ती अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून आपण इथे लिहितो फोर्स इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया. परत ही नेगेटिव्ह साइन का दिली आहे, नेगेटिव्ह साइन दिली आहे कारण जो प्रेशर अप्लाइड आहे तो अपोजिट डायरेक्शनला आहे आणि तो इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर आहे. म्हणून मग इथे काय करते, डायरेक्टली तर असं लिहिते म्हणजे मला इझी समजेल. सो इथं काय येणार आहे, therefore काय येणार आहे तर वर्क डन इज इक्वल्स टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. का, प्रेशर अप्लाय केल्यामुळे काहीतरी चेंज होणार आहे. मग डिस्प्लेसमेंट किती झाली, प्रेशर अप्लाय केल्यामुळे गॅसने प्रेशर अप्लाय केल्यामुळे इतकी डिस्प्लेसमेंट झाली, डी इतकी डिस्प्लेसमेंट झाली. सो वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू व्हाट, डिस्प्लेसमेंट. So work done is equals to force into displacement is minus P external into area into displacement. मग area into displacement is change in volume. कारण area हा d स्क्वेअर मध्ये असतो आणि व्हॉल्यूम हा d मध्ये असतो. हे बघा इतकं एरिया आहे, लेंथ इंटू ब्रेथ इतका आहे आणि हाईट इतका आहे. मग इतकं चेंज झालं म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम झालं. सो एरिया इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल्स टू चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा v. Therefore, we इथं काय घेते is equals to minus P external into delta V is equals to minus P external delta V म्हणजे काय असते, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. P external काय असते, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. हे बघा हे सगळं होताना ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर होतं. एक्सटर्नल प्रेशर हा कॉन्स्टंट होता पण आपण जो एक्सपांड होण्यासाठी आपण काय केला, प्रेशर गॅसचा प्रेशर गॅसने जो प्रेशर लावला तो इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर झाला पण इन अपोजिट डायरेक्शन आला म्हणून मायनस पी एक्सटर्नल आला. सो देयरफॉर वर्क डन इज इक्वल
इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इन ब्रॅकेट V2 मायनस काय येणार आहे तर V1 येणार आहे. V2 मायनस काय येणार आहे V1 येणार आहे. इकडपर्यंत समजतंय, इकडपर्यंत समजतंय. आता इकडे हे रफ करते आणि कंडिशन्स लिहून देते. When work is done by system on surrounding, then it is work of expansion. तो वर्क ऑफ काय असतो एक्सपान्शन. अँड ॲट दिस कंडिशन हे बघा, जर इनिशियल हा जर सिलेंडर आहे, इनिशियल व्हॉल्यूम V1 असेल तर फायनल व्हॉल्यूम काय येते V2 येते. इनिशियल व्हॉल्यूम V1 असेल तर फायनल व्हॉल्यूम V2 डेल्टा. सो एक्सपान्शनच्या वेळी चेंज इन व्हॉल्यूम किती आला डेल्टा V आला. एक्सपान्शनच्या वेळी चेंज इन व्हॉल्यूम काय आला डेल्टा V आला. पण डेल्टा V इकडे दिसतं की हा जर 2 लिटर आहे तर 3 लिटर आहे. सो फॉर एक्सपान्शन फायनल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम ही जास्त आहे कशापेक्षा इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा. सो आपण इथं काय म्हणतो, जर V2 इज ग्रेटर दॅन V1 माहिती काय येणार आहे W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल V2 मायनस काय आहे V1. माहिती मी म्हटलं मायनस पी एक्सटर्नल V2 काय आहे 3 आणि V1 काय आहे 2 म्हणजे 3 मायनस 2 मायनस पी एक्सटर्नल आलं आणि इथं 1 आलं, इथं वर्क डन आलं म्हणजे वर्क डन कशामध्ये येणार आहे निगेटिव्ह. सो देअरफॉर वर्क डन इज इन नेगेटिव्ह फॉर वर्क ऑफ एक्सपान्शन. फॉर वर्क ऑफ एक्सपान्शन काय काय म्हटलं बघा, जेव्हा वर्क डन सिस्टीम करतं कशावरती सराउंडिंग वरती त्याला आपण वर्क ऑफ एक्सपान्शन म्हणतो. वर्क ऑफ एक्सपान्शन म्हणजे व्हॉल्यूम वाढते. इनिशियल जेवढी व्हॉल्यूम आहे त्यापेक्षा फायनल व्हॉल्यूम काय असते जास्त असते. आपण म्हणतो V2 इज ग्रेटर दॅन व्हॉट V1. सो वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल V2 मायनस V1. 3 मायनस 2 किती आलं वर्क. सो वर्क डन इज व्हॉट कम्स नेगेटिव्ह. So work done is negative for work of expansion. Work done is negative for work of what expansion. Work of expansion साठी work done काय तर negative. Similarly, काय बघा, when work is done on the system by surrounding, तेव्हा वर्क डन कोण करतं सिस्टीम वरती होतं. when work is done on the system वरती होतं कोण करतं सराउंडिंग. then it is work of what compression. मग त्याला आपण वर्क ऑफ काय म्हणतो कॉम्प्रेशन. मग मला सांगा हा एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये हा इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे आणि फायनल व्हॉल्यूम काय आहे V2 आहे. तर मला सांगा कॉम्प्रेशन झाल्यामुळे हा पिस्टन जो आहे हा खाली गेला म्हणजे व्हॉल्यूम कमी झाले. व्हॉल्यूम कमी झाले म्हणजे V2 हा
हा काय आहे, स्मॉलर आहे. कशापेक्षा, V1 पेक्षा. म्हणजे हा जर कन्सिडर करा 3 लिटर होता, इनिशियल व्हॉल्यूम जर 3 लिटर होता तर फायनल व्हॉल्यूम किती झाला, 2 लिटर झाला. मला वर्क डनच्या फॉर्म्युला टाकूया. सो वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल अपॉन V2 मायनस V1. सो मायनस पी एक्सटर्नल, V2 किती आहे 2, V1 किती आहे 3. सो मायनस पी एक्सटर्नल मायनस 1, मायनस मायनस बिकम प्लस. सो वर्क डन कम्स पॉझिटिव्ह. वर्क डन कसा आहे तो, पॉझिटिव्ह येतो. सो वी कॅन से वर्क डन इज पॉझिटिव्ह. वर्क डन हा काय आहे, पॉझिटिव्ह. वर्क डन इज पॉझिटिव्ह फॉर वर्क ऑफ कॉम्प्रेशन. फॉर वर्क ऑफ व्हॉट, कॉम्प्रेशन. वर्क ऑफ कॉम्प्रेशन साठी वर्क डन हा काय असतो, तो पॉझिटिव्ह असतो. काय असतो, पॉझिटिव्ह. हे समजलं का बघा. हे दोन पॉइंट समजले का बघा. वर्क ऑफ एक्सपान्शन म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, त्यावेळी वर्क डन नेगेटिव्ह असतं. आणि वर्क ऑफ कॉम्प्रेशन म्हणजे काय, वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, वर्क डन काय असतं तर पॉझिटिव्ह असतं. सो एकदा वर्क डन पॉझिटिव्ह आला आणि एकदा वर्क डन काय आला तर नेगेटिव्ह आला. कॉम्प्रेशनला वर्क डन पॉझिटिव्ह असतो आणि एक्सपान्शनला वर्क डन काय असतो तर नेगेटिव्ह असतं. काय असतं, नेगेटिव्ह. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आता काय बघूया, फ्री एक्सपान्शन. Now free expansion is expansion in vacuum. Free expansion is what? Expansion of a gas in vacuum. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, एक्सपान्शन कशाचं, गॅसचं. कशामध्ये, व्हॅक्यूम मध्ये. कशामध्ये, व्हॅक्यूम मध्ये. ह्यामध्ये असं दिसतं, फ्री एक्सपान्शन मध्ये आपल्याला असं दिसतं की व्हॉल्यूम गॅसचे चेंजेस होत नाही. फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम सेम राहते. मग चेंजिंग व्हॉल्यूम जर 0 असेल तर आपल्याला काय माहित आहे, वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मायनस पी एक्सटर्नल इंटू 0 काय येणार आहे, 0. मग वर्क डन जर 0, सो नो वर्क इज डन. In vacuum, but no work is done in free expansion. No work is done in free expansion. बघा मी काय म्हटलेलं आहे, फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजे एक्सपान्शन कशाचं, गॅसचं. कशामध्ये, व्हॅक्यूम मध्ये. एक्सपान्शन कशाचं, गॅसचं. कशामध्ये, व्हॅक्यूम मध्ये. जेव्हा एक्सपान्शन गॅसचं व्हॅक्यूम मध्ये होतं त्यावेळी असं दिसतं की प्रेशर तर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे. व्हॉल्यूम चेंजेस होत नाही. When there is expansion in vacuum and that time pressure remains constant and there is change in volume is 0. So change in volume 0 का, तर इनिशियल जेवढं व्हॉल्यूम होतं तेवढंच आपल्याला फायनल व्हॉल्यूम मिळतं. इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम जर सेम मिळत असेल तर वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही होतं. डेल्टा व्ही काय आहे, 0. सो मायनस पी एक्सटर्नल इंटू 0. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू 0. So therefore no work is done in vacuum. No work is done in free expansion. Free expansion. फ्री एक्सपान्शन. ह्याला मोर इलॅबोरेटली मी कसं म्हणू शकते, हे बघा, ह्याला आणि एक वेळा मी डिफाइन करते. फ्री एक्सपान्शन
zero opposing force. Free expansion of gas is defined as the expansion of gas against zero opposing force. फ्री एक्सपान्शन जो गॅसचा असतो ह्याला कसं डिफाइन करतो, एक्सपान्शन, गॅसचं एक्सपान्शन पण अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स. अरे मला सांगा बाळांनो, वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इनटू काय असतं, डिस्प्लेसमेंट. मग अपोजिंग फोर्सच काय नाही, सो वर्क डन इज इक्वल्स टू झिरो इनटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन इज इक्वल्स टू झिरो. किंवा आपण असं म्हणतो की फ्री एक्सपान्शन ऑफ अ गॅस इज डिफाइंड एज एक्सपान्शन ऑफ अ गॅस अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स. अपोजिंग फोर्स काहीच नाही आणि गॅस एक्सपांड होते. ह्यामध्ये आपण असं पण म्हणतो की प्रेशर थ्रूआउट सेम राहतो, त्यामुळे व्हॉल्यूम चेंज होत नाही. व्हॉल्यूम चेंज होत नाही, चेंज इन व्हॉल्यूम झिरो. नो एक्सपान्शन, नो कॉम्प्रेशन, नो वर्क इज डन. नो एक्सपान्शन, नो कॉम्प्रेशन, नो वर्क इज डन. सो अ फ्री एक्सपान्शन म्हणजे आपण काय म्हणतो, अ फ्री एक्सपान्शन इज अ एक्सपान्शन अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स. ह्या एक्सपान्शन कशामध्ये होतात, तर हे एक्सपान्शन व्हॅक्यूम मध्ये होतात. एक्सपान्शन ऑफ गॅस इन व्हॅक्यूम. मग हा वर्क डन जो असतो सिस्टीमचा ड्यूरिंग एक्सपान्शन, हा आपण W = P एक्सटर्नल देतो, P एक्सटर्नल डेल्टा V. मग मला सांगा, जर गॅस व्हॅक्यूम मध्ये एक्सपांड होते, फोर्सच नाहीये, म्हणजे फोर्सच झिरो नाही, म्हणजे P एक्सटर्नल झिरो आणि P एक्सटर्नल वर्क डन झिरो. सो इन अदर वर्ड्स का आपण काय म्हणू शकतो, नो वर्क इज डन. काहीच काम झालेलं नाहीये, काहीच काम झालेलं नाहीये. कशावरती, सिस्टीमचं सराउंडिंग वरती किंवा सराउंडिंगचं सिस्टीम वरती. बोथ वे हँड इन हँड, दोन्ही वे मध्ये, दोन्ही वे मध्ये वाढणं. तर बघा आपण काय बघूया, युनिट्स ऑफ वर्क, एनर्जी अँड वर्क. युनिट ऑफ एनर्जी अँड काय बघूया, वर्क, आणि त्यावरनं रिलेशन्स फाइंड आउट करूया. मला एक सांगा, वर्क अँड एनर्जी आर इंटरकन्वर्टेबल, सो दे आर हॅव्हिंग सेम युनिट. वर्क इज also having the same unit joule, energy is also having the same unit joule. युनिट ऑफ एनर्जी अँड वर्क. एनर्जी पण कशामध्ये येणार आहे, जूल मध्ये. वर्क पण कशामध्ये येणार आहे, तर जूल मध्येच येणार. सो वर्क डन हा जूल मध्ये जो असतो तो फोर्स इनटू काय असतो, डिस्प्लेसमेंट. फोर्स हा आपण कशामध्ये मेजर करतो, न्यूटन. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो, मीटर. सो न्यूटन जो आहे, फोर्स जो आहे, हा फोर्स इज इक्वल्स टू काय असतं, मास. फोर्स हा काय असतो, मास इनटू काय असतो, ॲक्सिलरेशन. आणि इनटू इथं काय कन्सिडर करा, डिस्टन्स कन्सिडर केलं. मास कशामध्ये मेजर करतो, केजी मध्ये. ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. आणि डिस्प्लेसमेंट कशामध्ये असतं, तर मीटर मध्ये. मग इथं काय येणार आहे, केजी इंटू मीटर इज मीटर स्क्वेअर. आणि इथं काय येणार आहे, सेकंड. बघा वर्क डन हा जूल मध्ये. वर्क डन इज व्हॉट, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स हा कशामध्ये, आणि फोर्स म्हणजे काय असतं, फोर्स म्हणजे काय असतं, मास इनटू काय असतं, ॲक्सिलरेशन. सो मास कशामध्ये मेजर करतो, केजी मध्ये. ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. आणि डिस्टन्स कशामध्ये, तर मीटर मध्ये. सो केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हा वर्क डन. म्हणजे 1 जूल इज इक्वल्स टू 1 kg मीटर स्क्वेअर इंटू काय असतं, सेकंड इनवर्स स्क्वेअर. ठीक आहे. सो नेक्स्ट हा वर्क डन जूल मध्ये आपण म्हटला. नेक्स्ट प्रेशर बघूया. प्रेशर इज इक्वल्स टू काय असतं, फोर्स अपॉन काय असतं, एरिया असतं. आणि प्रेशर हा नॉर्मली आपण कशामध्ये मेजर करतो, पास्कल मध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो, पास्कल मध्ये मेजर करतो. सो फोर्स इज इक्वल्स टू काय, मास इनटू ॲक्सेलरेशन.
हा ऍक्सिलरेशन आहे आणि हा काय आहे एरिया आहे. सो मास हा केजी मध्ये, ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये आणि एरिया कशामध्ये मेजर होतो तर मीटर स्क्वेअर मध्ये. मग ह्यातला 1 मीटर आणि ह्यातला 1 मीटर काय होतो कॅन्सल. मग आपल्याला मिळतं प्रेशरचं युनिट काय आहे, प्रेशरचं युनिट पास्कल्स मध्ये केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स. सो इट इज इक्वल्स टू 1 पास्कल इज इक्वल्स टू केजी मीटर इनवर्स सेकंड रेज टू मायनस 2. हा 1 पास्कल आणि हा 1 जूल मधला आपण काय केलं तर रिलेशनशिप काय केला तर फाइंड आउट केला. आता 1 पास्कल म्हणजे किती असतं सांगा. 1 पास्कल म्हणजे मला प्रेशर हा पास्कल मध्ये मेजर करतो आणि 1 पास्कल इज इक्वल्स टू काय असतं 1 केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स स्क्वेअर. जर मला वर्क डन आणि हे प्रेशर रिलेट करायचं असेल तर कसं करणार बघा. वर्क डन इज इक्वल्स टू काय असतं फोर्स इनटू काय असतं डिस्प्लेसमेंट असतं. मग फोर्स इज इक्वल्स टू काय असतं प्रेशर इनटू एरिया इनटू काय असतं डिस्प्लेसमेंट असतं. प्रेशर कशामध्ये मेजर करतो पास्कल, एरिया कशामध्ये मेजर करतो मीटर स्क्वेअर आणि डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो मीटर. सो इथं काय येणार आहे पास्कल मीटर क्यूब. काय आलं आहे वर्क डन कशाचं जूल मध्ये, म्हणजे 1 जूल इज इक्वल्स टू पास्कल मीटर क्यूब. हे मी वेगवेगळे रिलेशन सांगितले. 1 जूल इज इक्वल्स टू 1 पास्कल मीटर क्यूब, 1 जूल इज इक्वल्स टू 1 केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, 1 पास्कल इज इक्वल्स टू केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स. हे सगळे युनिट्स आहेत, हे सगळे मी इन डिटेल तुम्हाला सांगितलेले आहे. आपल्याला रिलेशन कशाचं पाहिजे, आपल्याला रिलेशन वर्क डन प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं पाहिजे. आपल्याला रिलेशन करायचं पाहिजे प्रेशर व्हॉल्यूम वर्क. सो वर्क डन इज इक्वल्स टू प्रेशर इनटू काय लिहिलं व्हॉल्यूम लिहिलं. तर प्रेशर नॉर्मली किती असतं, प्रेशर नॉर्मली किती असतं कन्सिडर केलं की वर्क डन बार पर डीएम क्यूब मध्ये जर पाहिजे असेल, कारण आता नवीन स्टँडर्ड डिफाइन केलंय की काय म्हणतात ते प्रेशर बार मध्ये घ्यायचं. कशामध्ये घ्यायचं प्रेशर बार मध्ये घ्यायचं. तर आपल्याला एक माहित आहे, काय माहित आहे आपल्याला एक काय माहित आहे वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा बी दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे. तर पी एक्सटर्नल हा कशामध्ये मेजर करते बार मध्ये आणि व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करते डीएम क्यूब मध्ये. बार आणि कशामध्ये डीएम क्यूब मध्ये. मग 1 बार डीएम क्यूब इज इक्वल्स टू हाऊ मेनी जूल्स हे आपण फाइंड करूया. 1 बार इंटू डीएम क्यूब इज इक्वल्स टू हाऊ मेनी जूल्स. 1 बार पर डीएम क्यूब. सी 1 बार इंटू डीएम क्यूब इज इक्वल्स टू हाऊ मेनी जूल्स. हे फाइंड करण्यासाठी आपल्याला खालचे रिलेशन्स लागणार आहेत. सगळ्यात पहिला 1 बार, 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल असतं बाळांनो. मी तर 1 जूलचं रिलेशन दिलंय. 1 जूल म्हणजे 1 पास्कल मीटर क्यूब किंवा 1 पास्कल म्हणजे केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स आणि 1 जूल म्हणजे 1 केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे सगळे लॉजिक्स इथे लिहिले. तर बघा 1 बार इज इक्वल्स टू 10⁵ पास्कल आणि 1 पास्कल म्हणजे काय आहे 10⁵ पास्कल. मग 10⁵ पास्कलचं तर काय आहे केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स म्हणजे 10⁵ केजी मीटर इनवर्स आणि सेकंड इनवर्स आहे. बघा हा 1 पास्कल हे बघा 1 बार इज इक्वल्स टू 10⁵ पास्कल आहे आणि पास्कलचं रिलेशन केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स. कारण बघा मी पास्कलला केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स मध्ये रिलेशन दिलंय, जूलचं पास्कल मध्ये रिलेशन आहे आणि जूलचं केजी मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर मध्ये आहे. त्यामुळे मला ऍट द एंड त्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. डीएम क्यूब आहे, एक डीएम क्यूब, एक डीएम क्यूब ला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे मीटर क्यूब मध्ये. एक डीएम क्यूब ला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे मीटर क्यूब मध्ये. मला माहित आहे
1 dm is equals to 10 raised to minus 1 meter. 1 dm cube is equals to 10 raised to minus 1 meter is equals to 10 raised to minus 1 meterचा whole cube. It is 10 raised to minus 3 meter cube. 1 dm cube म्हणजे 10 raised to minus 3 meter cube. मी डेसिमीटर क्यूब होता हा मीटर क्यूब मध्ये का केला तर मला रिलेशन मीटर्स मध्ये दिलेले आहेत. जूल इज रिलेटेड टू मीटर मध्ये रिलेशन्स दिलेले आहेत. मग इथं काय करते देयरफॉर रिलेशन्स पुट करते. 1 बार dm क्यूब इज इक्वल्स टू किती येणार आहे 1 बार dm क्यूब म्हणजे किती येणार आहे 1 बार म्हणजे 10 रेज टू 5 kg मीटर इनवर्स सेकंड इनवर्स इंटू डीएम क्यूब. बघा डीएम क्यूब बघा हा डीएम क्यूब किती आहे 1 डीएम क्यूब इज इक्वल्स टू 10 रेज टू मायनस 3. इथं काय घेते 10 रेज टू मायनस 3 मीटर क्यूब घेते. 5 मायनस 3 किती येणार आहे 10 रेज टू 2. हा केजी आहे तसा ठेवा. मीटर इनवर्स आणि मीटर क्यूब आहे. 3 मायनस 1 किती राहिलं 2 म्हणजे काय आलं मीटर स्क्वेअर आणि इथं सेकंड इनवर्स. सो 1 बार डीएम क्यूब 1 बार dm cube is equals to 10 raised to 2 kg meter square second inverse square. बाळांनो 1 joule is equals to 1 kg meter square second inverse square. मग इथं लिहू शकते ना 1 बार dm cube is equals to 100. काय लिहिणार जूल. म्हणणार एवढं का लिहून दिलं मॅडम ना कारण रिझन होतं त्याचं. वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असतं. So work done is equals to force into displacement म्हणजे mass into acceleration into displacement. So mass kg मध्ये मेजर करतो acceleration मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये आणि displacement मीटर मध्ये. So kg मीटर into मीटर मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स स्क्वेअर. So work done in joules is kg मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स स्क्वेअर. So work done 1 जूल म्हणजे 1 kg मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स स्क्वेअर. म्हणजे मला समजलं की 1 जूल चा आणि kg मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर स्टँडर्ड SI युनिटचं रिलेशन काय आहे. परत प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया असतं. फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन असतं. मास कशामध्ये असणार केजी इनटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. एरिया मीटर स्क्वेअर. हा वरचा खालचा मीटर कॅन्सल केला. सो प्रेशर इज इक्वल्स टू केजी मीटर इनवर्स सेकंडचा इनवर्सचा स्क्वेअर. सो 1 पास्कल म्हणजे केजी मीटर इनवर्स सेकंड इनवर्स असेल. परत मी जूल आणि पास्कलचं पण रिलेशन सांगितलेलं आहे की वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे प्रेशर इनटू एरिया. सो पास्कल इनटू मीटर स्क्वेअर इनटू मीटर दॅट इज वर्क डन इक्वल्स पास्कल इनटू मीटर क्यूब. सो 1 जूल इज इक्वल्स टू 1 पास्कल मीटर क्यूब. नाउ सो वर्क डन इज इक्वल्स टू काय असतं P एक्सटर्नल इनटू चेंज इन व्हॉल्यूम. सो P एक्सटर्नल मी 1 बार स्टँडर्ड नवीन डिफाइन केलाय की नवीन कंडिशन्स प्रमाणे स्टँडर्ड प्रेशर बार्स मध्ये घ्यायचं. मग 1 बार इनटू 1 डीएम क्यूब रिलेशन फाइंड केला. 1 बार इनटू 1 डीएम क्यूब. हे बघा 1 बार म्हणजे 10 रेज टू 5 पास्कल. 10 रेज टू 5 पास्कल म्हणजे 10 रेज टू 5 केजी मीटर इनवर्स सेकंड स्क्वेअर. नाउ 1 डीएम क्यूब इज इक्वल्स टू 10 रेज टू मायनस 1 चा क्यूब. सो 10 रेज टू मायनस 3 चा क्यूब फाइंड केला. आणि 1 डेसिमीटर क्यूब 1 डेसिमीटर इज 10 रेज टू मायनस 1. 1 डेसिमीटर इज इक्वल्स टू 10 रेज टू मायनस 1 म्हणून 10 रेज टू मायनस 1 मीटरचा काय घेतला क्यूब घेतला. सो 5 मायनस 3 हे बघा इथे व्हॅल्यू पुट केली. बारची व्हॅल्यू 10 रेज टू 5. हे बघा बारची व्हॅल्यू 10 रेज टू 5 केजी मीटर इनवर्स सेकंड स्क्वेअर इनवर्स. आणि इथे काय केलं 10 रेज टू मायनस 3 मीटर क्यूब हे व्हॅल्यू टाकले. 5 मायनस 3 2 केजी मीटर स्क्वेअर. हे बघा मीटर इनवर्स आणि मीटर क्यूब 3 मायनस 1 2 मीटर स्क्वेअर सेकंड रेज टू मायनस 2 10 रेज टू 2 केजी मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स स्क्वेअर म्हणजे जूल 100 जूल. सो 1 बार डीएम क्यूब इज इक्वल्स टू 100 जूल. 1 बार dm cube is equals to 100 joule. हे लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे. समजले का बघा हे कन्वर्जन्स हे पूर्ण कन्वर्जन्स इन डिटेल मध्ये सांगितले समजतील असे सांगितलेले आहेत. समजतील असे सांगितलेले आहेत. समजतील असे सांगितलेले आहेत.
cube against constant pressure of how much 1.2 into 10 raised to 5 Pascal. हा pressure है, constant pressure है. The work involved in the process is 36.0 joules. Calculate the final volume. सगळ्यात पहिला गिवन लिहूया. गिवन काय आहे? इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? 500 सेंटीमीटर क्यूब आहे इनिशियल व्हॉल्यूम. कॉन्स्टंट प्रेशर, एक्सटर्नल कॉन्स्टंट प्रेशर किती आहे? तर 1.2 into 10 raised to 5 काय आहे? पास्कल आहे. आणि वर्क डन हा कशावर आहे? तर 36 जूल्स आहे. कायम लक्षात द्या, इथे युनिट्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आपण द युनिट्स ऑफ वर्क अँड हीट बघितलं, त्याच्या आधी आपण हा एक रिलेशन बघितलं होतं की वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर इज पी एक्सटर्नल इनटू चेंज इन व्हॉल्यूम. W is equals to minus P external into what? Change in volume. That is minus P external is equals to final volume minus initial volume. Final volume minus काय तर initial volume. So 1 mole of an ideal gas. किती मोल? 1 mole of ideal gas ही compress केली आहे. From what volume? 500 centimeter cube against a constant pressure किती? 1.2 into 10 raised to 5 Pascal. The work involved in this process किती आहे? 36 जूल आहे. Calculate the final volume. सगळ्यात पहिला हे युनिट सेम करून घ्यायला पाहिजेत आपल्याला. तर आपण एक रिलेशन बघितला. काय रिलेशन बघितला? 100 जूल. 100 जूल इज इक्वल्स टू काय होता? 1 बार dm क्यूब. 1 बार dm क्यूब. 1 बार dm क्यूब इज इक्वल्स टू 1000 काय होतं? हा सॉरी 100 काय आहे? जूल आहे. हा रिलेशन मला माहित आहे. हा काय आहे मला माहित आहे. तर मला एक बघा की व्हॉल्यूम आणि प्रेशर हा कशामध्ये यायला पाहिजे? बार आणि डीएम क्यूब मध्ये. तर पहिला मी हे कन्वर्जन्स करणार आहे. काय करणार की 500 सेंटीमीटर क्यूब आहे. हे बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू काय असतं? 10 डेसिमीटर असतं. 1 सेंटीमीटर म्हणजे किती डेसिमीटर असतं? 10 डेसिमीटर असतं. So 1 decimeter is equals to 10 raised to minus 1 काय असणार आहे? सेंटीमीटर असणार. मग 1 decimeter cube is 10 raised to minus 1 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे इथे किती येणार आहे? 500 into 10 raised to minus 3 dm काय येणार आहे? क्यूब आहे. सॉरी एक मिनिट उलटे लिहिलं. One meter is equals to 100 centimeter and 1 meter is equals to 10 decimeter. Therefore 10 decimeter is equals to 100 centimeter. हा 0 कट. So 1 decimeter is equals to काय आलं? 10 centimeter. 1 decimeter is equals to काय आलं? 10 centimeter. आता बघा therefore 1 centimeter is equals to 10 raised to minus 1 काय येणार आहे? तर decimeter. आता ह्याचं क्यूब घेतलं 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे ह्याचं क्यूब म्हणजे इथे काय येणार आहे? 500 into 10 raised to minus 3 डेसिमीटर क्यूब. आता ह्याचे डेसिमल शिफ्ट केला तर मला डेसिमल शिफ्ट करून 0.5 काय येते? तर dm क्यूब हा व्हॉल्यूम मिळतो. 0.5 dm क्यूब हा काय मिळतो? व्हॉल्यूम मिळतो. आता नेक्स्ट एक्सटर्नल प्रेशर किती आहे? 1.2 into 10 raised to 5 पास्कल आहे. आता 1 बार इज इक्वल्स टू 10 raised to 5 पास्कल आहे. मग इथं काय येणार आहे? 1.2 काय येणार आहे? बार. 1.2 काय येणार आहे? बार येणार आहे. हा प्रेशर झाला. मग वर्क डन इज इक्वल्स टू किती आहे? 36 जूल. हे बघा जर प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजे तुम्हाला बार डीएम क्यूब मध्ये येणार. म्हणजे तुम्हाला एलएचएस आणि आरएचएस ची युनिट्स काय पाहिजेत? सेम पाहिजेत. हे बघा वर्क डन इज इक्वल्स टू
मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस काय येणार आहे V1. V2 मायनस काय येणार आहे V1 येणार आहे. तर ह्या कंडिशनला आपण काय करणार आहे, हा बार मध्ये आणि हा कशामध्ये येणार आहे डीएम क्यूब मध्ये. म्हणजे तुमचा वर्क डन पण कशामध्ये आला पाहिजे बार मध्ये आणि डीएम क्यूब मध्ये. प्रेशर आपण बार मध्ये घेतलाय, व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम डेसिमीटर क्यूब मध्ये येणार आहे. मग वर्क डन पण तुमचा बार डेसिमीटर क्यूब मध्ये आला पाहिजे. मग हा रिलेशन काय आहे की 100 जूल इज इक्वल्स टू 1 बार डेसिमीटर क्यूब. 100 जूल इज इक्वल्स टू काय आहे 1 बार डेसिमीटर क्यूब. मग इथं किती दिलंय 36 जूल इज इक्वल्स टू x वर्क डन. मला क्रॉस मल्टिप्लाय केलं, therefore वर्क डन इन बार डीएम क्यूब कशामध्ये येणार आहे 36/100 काय येणार आहे बार डीएम क्यूब. हे समजून घ्या. एलएचएस आणि आरएचएस चा युनिट काय असायला पाहिजे सेमच असायला पाहिजे, मगच आपला आन्सर प्रॉपर्ली येणार आहे. सो आय टोल्ड यू की हियर ऑल अबाउट प्लेइंग विथ युअर युनिट्स. इथे सगळं आपल्याला काय करायला लागणार आहे, युनिट्स बद्दल खूप डिटेल मध्ये स्टडी करायला लागणार आहे. हा सेंटीमीटर क्यूब मध्ये, हा डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट केला, हा पास्कल मध्ये, हा बार मध्ये कन्वर्ट केला. मग एक बार डीएम क्यूब म्हणजे काय आहे 100 जूल्स आहे. एक बार पर डीएम क्यूब काय आहे तर 100 जूल्स आहे. So 100 joule is equals to 1 bar dm cube. So 36 joule is equals to x work done. Cross multiply करा, work done is equals to 36/100 bar dm cube. That is 0.36 bar dm cube. हा काय आला वर्क डन आला. आता मला वर्क डन 0.36 बार dm cube मध्ये मिळालाय. V1 जो आहे हा 0.5 dm cube मध्ये आलाय. प्रेशर एक्सटर्नल कशामध्ये आलाय तर 1 बार मध्ये आलेला आहे. मात्र इथे युनिट्स काय करूया तर त्या युनिट्स पासून फायनल व्हॉल्यूम काय करूया फाइंड आउट करूया. मग फायनल करण्यासाठी काय करणार आहे वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस काय येणार आहे V1. मग वर्क डन किती आहे 0.36 बार dm क्यूब इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल किती आहे 1.2 काय आहे बार इंटू फायनल व्हॉल्यूम माहित नाही, इनिशियल व्हॉल्यूम V1 किती आहे 0.5 आहे डीएम क्यूब मध्ये आहे. आपल्याला फायनल व्हॉल्यूम काय करायचे फाइंड करायचे, कॅल्क्युलेट द फायनल व्हॉल्यूम म्हटलंय. मग मी काय करणार इथं हा मायनस आहे कसं ते ना 1.2 बार इथं काय करणार डिवाइड करणार. सो 0.36 बार डीएम क्यूब अपॉन 1.2 काय आलं बार इज इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट V2 मायनस 0.5 काय आलं तर डीएम क्यूब. तर 1.5 ने 0.36 आहे. डेसिमल जर तसं शिफ्ट केलं तर हे बघा 36 इंटू 10⁻⁻² आणि 12 इंटू 10⁻⁻1 -1 वर जाऊन काय होते +1 होते. So 36 into 10⁻⁻1 upon 12. 12 1 is 12 is 24, 12 3 is 36. 3 into 10⁻⁻1 that is 0.3 येणार. हा कॅल्क्युलेशन करून बघा सिम्प्लिफाइड वेने. 0.36 म्हणजे 36 into 10⁻⁻² घेतला आणि 1.2 म्हणजे अनेक डेसिमल शिफ्ट केला 12 into 10⁻⁻1 घेतला. So 36 into 10⁻⁻1 divided by कारण हा -1 वरती जाऊन +1 -2 +1 -1. So 12 1 is 12 is 24, 12 3 is 36. So 3 into 10⁻⁻1 म्हणजे 0.3 आला. मग 0.3 काय आला dm cube is equals to minus V2 minus minus become plus 0.5 काय येणार आहे तर dm cube. इथं पर्पसली मी युनिट्स लिहिले कारण युनिट्स का सेम करायचं म्हटलं युनिट सेम करा. एलएचएस आणि आरएचएस चे युनिट वेगळे असतील तर सेम करा कारण ह्याच्या आधी पण सगळे युनिट डिस्कस केलेत. वर्क डनचं आणि बार ॲटमॉस्फिअरचं रिलेशन काय आहे कसं आहे हे. मग हा -V2 इथं जाऊन काय होणार आहे प्लस आणि प्लस इथं जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. मग इथं काय लिहिणार V2 is equals to -0.3 प्लस 0.5 दोन्ही डीएम क्यूब मध्ये आहेत. -0.3 डीएम क्यूब प्लस 0.5 dm cube. So
So 0.5 minus 0.3 is 0.2 dm3. हे काय झालं फायनल व्हॉल्यूम. So final volume of the particular gas. So final volume of gas. Final volume of gas. किती आले final volume of gas? 0.2 dm. फाइनल वॉल्यूम ऑफ गॅस किती आले तर 0.2 काय आले तर dm काय आले तर q. समजतंय का बघा. 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस, 1 मोल ऑफ आयडियल गॅस त्याला कॉम्प्रेस केलं. कुठून तर इनिशियल व्हॉल्यूम. कॉम्प्रेस केले म्हणजे जी इनिशियल व्हॉल्यूम आहे त्यापासून व्हॉल्यूम कमी असणार आहे. बघा कन्सिडर करा. सिलेंडर घ्या, सिलेंडर मध्ये पिस्टन लावा, पिस्टनला खाली ढकला तर इथं V1 इथं काय येणार आहे V2. कॉम्प्रेस झालं व्हॉल्यूम. सो आपण काय म्हटलं 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस इज कॉम्प्रेस्ड फ्रॉम 500 सेंटीमीटर क्यूब अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1.2 into 10 raised to 5 पास्कल. 1.2 into 10 raised to काय येणार आहे तर 5 पास्कल येणार आहे. सो वर्क इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस इज 36.0 जूल. किती आहे 36 पॉइंट काय आहे 0 जूल आहे. हा आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय तर कॅल्क्युलेट आपल्याला फायनल व्हॉल्यूम करायला सांगितलंय. आपल्याला एक माहिती आहे की वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असेल तर मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही हा आपला फॉर्म्युला आहे. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. पण एक लक्षात घ्या LHS ची युनिट आणि RHS ची युनिट म्हणजे वर्क डन चे युनिट आणि ह्या दोघांचं युनिट काय असायला पाहिजे तर सेम असायला पाहिजे. सो V1 500 सेंटीमीटर क्यूब आहे. सेंटीमीटर क्यूबला डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 0.5. V1 किती आलं 0.5 dm3 आलं. हा पास्कलचा आहे तो बार मध्ये कन्वर्ट करा. 1.2 into 10⁵ पास्कलचा 1.2 into 1.2 काय आलं 12. सो वर्क डन काय आहे 36 काय आहे जूल आहे. पण हे बघा हा बार मध्ये आलाय व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये आलाय. मग बार डीएम क्यूब म्हणजे आपला पी एक्सटर्न इंटू चेंज इन व्हॉल्यूम बार डीएम क्यूब मध्ये येतात. म्हणजे वर्क डन जूल्स मध्ये जो आहे तो बार डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. मग आपण लास्ट म्हणजे ह्याच लेक्चरला बघितलंय की 100 जूल म्हणजे 1 बार डीएम क्यूब. म्हणून मग मी म्हटलं 100 जूल म्हणजे 1 बार डीएम क्यूब आहे. मग 36 जूल म्हणजे किती वर्क डन असणार आहे बार डीएम क्यूब मध्ये. मग क्रॉस मल्टिप्लाय केला 36/100 x into 100 36 into x. So 36/100 bar dm cube that is 0.36 bar dm. Okay. Now work done is equals to minus p external V2 minus V1. Now 0.36 bar dm cube is equals to minus pressure bar मध्ये घेतला V2 final initial volume माहिती dm cube मध्ये. मग हा जो इथं मल्टिप्लाय आहे इथं जाऊन काय होणार आहे डिवाइड ही मायनस साइन आहे तशी ठेवा. ह्याची मायनस साइन आहे तशी इथे ठेवा. हा 1.2 खाली घ्या. मग डेसिमल शिफ्ट करा. डेसिमल शिफ्ट केला म्हणजे काय येणार आहे 0.3 काय येणार आहे डीएम क्यूब इज इक्वल्स टू मायनस V2 मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो मायनस V2 प्लस 0.5 डीएम क्यूब. सो आता प्लस हा मायनस V2 इथं शिफ्ट करा हा प्लस इथं शिफ्ट करा. सो V2 इज इक्वल्स टू मायनस 0.3 डीएम क्यूब प्लस 0.5 डीएम क्यूब. सो V2 इज इक्वल्स टू 0.2 डीएम क्यूब. हा आपला काय आहे फायनल व्हॉल्यूम. आता असे सेम न्यूमेरिकल्स टेक्स्टबुक मध्ये हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटच्या खाली तर पेज नंबर आता लक्षात नाहीये पण बघा फ्री एक्सपान्शनच्या नंतर युनिट्स ऑफ हीट अँड एनर्जी आहे. त्या युनिट्स ऑफ हीट अँड एनर्जीच्या खाली 2 ते 3 सॉल्ट एक्झाम्पल्स आहेत. ते 2 ते 3 सॉल्ट एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत. ते तुमचं होमवर्क आहे की थर्मोडायनामिक्स जसं जसं पॉइंट संपेल तसे तसे जे जे सॉल्ट एक्झाम्पल्स आहेत ते मला काय करायचे आहेत पाठवायचे आहेत. इथपर्यंत समजलं का बघा. इथपर्यंत समजलं का बघा. हा न्यूमेरिकल समजलं का बघा. इथं युनिट्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणून मी पहिला कॉन्सेप्ट घेतलं मग युनिट्स ऑफ हीट अँड एनर्जी घेतला आणि मग त्या बेस न्यूमेरिकल पण घेतलं. परत बघा पाहिजे असेल तर समजलं नसेल तर समजून घ्या. LHS चे युनिट म्हणजे वर्क डनचे युनिट मग तो जूल्स मध्ये असेल तर बार मध्ये कन्वर्ट करायचं. मग हा कोणत्याही टर्म मध्ये असू दे त्याला बार आणि डीएम क्यूब मध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं. आणि आता एवढी अपेक्षा ठेवू शकतो की आपल्याला तेवढे युनिट्स माहित असतील. नसतील तर मी तर लिहून दिले 1 मिनिटात म्हणजे
100 सेंटीमीटर असते आणि 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर असते. मग 1 डेसिमीटर म्हणजे किती असतं? 10 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय असणार आहे? 10⁻⁻1 चा क्यूब. सो वर्क डन इज इक्वल्स टू मायनस P एक्सटर्नल V2 minus V1. So 0.36 bar dm cube is equals to minus 1.2 bar into V2 minus 0.5 dm cube. हा डिवाइड केला. मग मायनस इथं मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. हा इथं काय करायचा? शिफ्ट करायचा. सो V2 is equals to 0.2 काय आला? dm cube. So final volume is equals to 0.2 काय आला तर dm cube. समजतंय का इथपर्यंत? समजतंय का बघा? सॉल्ड एक्झाम्पल्स हा पॉइंट जिथं पण आहे टेक्स्टबुक मध्ये मला पेज नंबर माहित नाही, नेक्स्ट लेक्चरला सांगेन मी. जिथं पण हा पॉइंट आहे तो कम्प्लीट करायचा. दुसरं काही नाही. समजलं का?